चला जरा फास्ट खेळायचं बघा. अजूनही 2 सामने आम्हाला कव्हर करायचे. यानंतर संदीप गोलंदाजी मार्कवर. विशाल टाइम सेट करा. आपण खेळाडूंना ताकीद द्या. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट लेग, शॉर्ट मिड विकेट. संदीप गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू खूप चांगला होता. कुठल्याच पण टेकअप झाला नाहीये चेंडू. जी हाईट पाहिजे ती हाईट मिळत नाही. सरळ चेंडू निघून जाते इष्टेक्षकडे. डॉट चेंडूची समाप्ती ते. इष्टेक्षक आपण पाहू शकता कॅप्टन आहे यावेळेला. स्वतः संघ नायक इष्टेक्षच्या भूमिकेत आपण पाहू शकता. शॉट काढमान, एक क्षेत्रक्षण गली पॉइंट, स्वीपर कव्हर. चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं यावेळेला. दिशेवरती नियंत्रण राहत नाही. पंच वाईट चिकून करतायत. अवंत धावेने भर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. इथं खातं उघडलं ते गावदेवी चोळेगाव संघाचं 1 ने. चोळेगाव संघाने देखील बलाढ्य आपण त्या अडवली संघाला पराभूत केले पहिल्या सामन्यात. संदीप पोईर गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. चेंडू लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू जातो 1 बाउन्स मिड विकेट सीमारच्या पार. षटकार चौकार. सीमा पार गेला. चौकार आणि धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. गावदेवी चोळेगाव संघाची 5 धावसंख्या. एक चांगली सुरुवात केली किरणने बघा. मगाची इनिंग कंटिन्यू केली आहे. मागेश बघितले तर आत्मविश्वास भरपूर आहे या खेळाडूकडे. आशिष देखील आमच्याशी मगाची बातचीत केली आहे की आशिष म्हणा किरण खूप चांगला फलंदाज आहे, एक गुणवान खेळाडू आहे. आशिष देखील सामना एन्जॉय करतात. थोडंसं आपण बोलले तर आनंद देखील घेतात खाण्याचं. चेंडू ऑन साईडला पूल केलाय. चेंडू जातो यावेळेला आपण त्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. ज्ञानेश्वर प्रयत्न करतात पण चेंडू वेगाने सीमारेषा गाठतो यावेळेला. चौकार. तीन 9 धावा आपण पाहू शकता. 2 चेंडू आणि 2 चौकार आपण पाहू शकता यावेळेला. खूप चांगली फलंदाजी करतो किरण. बघाच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली फलंदाजी केली होती संदीप. थोडंसं आपण तर यावेळेला ॲक्शन मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो. पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर जात आहे. संदीप गोलंदाजी मार्कवर. चेंडू ऑन साईडला पुलकाराचा आता व्यवस्थित चेंडू मिडल होत नाही. चेंडू तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं. जयेंद्र तो चेंडूला उचलतो, फेकी करतो. अवधी जातोय. 2 धावा इथे मिळत आहेत. किरणला 2 धावा मिळत आहेत. गावदेवी चोळेगाव संघाला धावसंख्या 10 फलकात 11 धावा आपण पाहू शकता. एक चांगली सुरुवात केली गावदेवी चोळेगाव संघाने. नाणेफेकी परास्त झाल्यानंतर संदीप. चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता यावेळेला. शरदचा वेध घेतो चेंडू. जोपर्यंत चेंडू फीड होईल एक धावी ते कंप्लीट केली जाते. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 12 धावा. संदीप गोलंदाजी मार्कवर. सायकल संजय. चेंडू ऑन साईडला खेळायचा आडव्या बॅटने. डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. बिनबाद चोळेगाव संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 12. एकही गडी बाद झाल्याने चांगली सुरुवात केली गावदेवी. आपण होतो चोळेगाव संघ प्रथम फलंदाजी करतोय. 40+ची स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनू डोंबिवली आयोजित आपण होतोय. स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील आणि व कचरू तुकाराम पाटील, तुकाराम नाईक यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. श्रद्धांजली चषक आपण पाहतोय. 20-21चे पर्व. अतिशय चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. तर आज पहिला दिवस स्पर्धेचा गोलंदाजी मार्कवर येतोय सुनील भोईर. अच्छा तर कशा प्रकारे गोलंदाजी करतो. पहिल्या सामन्यात पाहिजे तशी गोलंदाजी झाली नव्हती सुनीलची. एक चांगला गोलंदाज आहे. सातत्याने आपण ट्रॅकवरून ट्रेन सुद्धा पाहू शकता. दिवा वसई आपण पाहू शकता. पॉवर प्ले संपला आता. साईडला शॉर्ट फाईन निघाला. ज्ञानेश्वरला आपण पाहू शकता. लॉंग लेट रिजनमध्ये गुरुनाथ पाटीलला आपण पाहू शकता. स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षण, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणमध्ये बदल केला जातोय. चला वेळ जरा कमी घ्या. अजूनही 2 सामने कव्हर करायचे आहेत.
सुनील गोलंदाजी मार्कवर. सुनील खूप चांगला चेंडूचा खोदून काढला. यावेळेला चेंडू जातो आपण स्कोअर लेग रिजनमध्ये शतक आला. जयेंद्र चेंडूला उचलतो, फेकी करतो. यावेळेला धावाची संधी होती, ॲक्युरेट फेकी आली होती. गोलंदाजाने यावेळेला चेंडू कलेक्टिंग करत नाही आणि 2 धावा इथं त्याच्या वेगाने आपण पाहू शकता. यावेळेला किरण आणि संजय जोडी पूर्ण करते. सुनील तू किरण चेंडू बॅकवर जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. यावेळेला चेंडू आणि बॅटचा का संपर्क नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते बघा. पहिला चेंडू थोडासा खुलवर टप्प्याचा फेकला तर व्यवस्थित चेंडू आपण होता फेकण्यात यश मिळवलं नव्हतं, पण आता चांगली गोलंदाजी करतोय. तर ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतोय. यावेळेला पॉईंटच्या क्षेत्रक्षण 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकता डीपमध्ये. सुनील राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होता स्ट्राईकला. किरणला आपण पाहू शकता. चेंडू लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला संदीप आहे. एकच धाव मिळेल. लॉंगॉरला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. अनंत मामा बघा किती वेगाने चेंडूवर जात आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या दाखल कधी आपण पाहू शकता 15 धावा आपण पाहू शकता. दुसऱ्या फेरीला दुसरा सामना आपण पाहतो. 2 सामने जिंकलेत गावदे खिडकाई संघाने. इथून पाहिजे कोणत्या संघ 2 संघ सामने जिंकतोय. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला आडव्या बॅट नाही करतो. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी. इथून जो संघ जिंकेल तो मात्र अजून एक संघ ठरेल की 2 सामने जिंकले आहेत. कारण पहिला सामना जिंकला होता गावदी कार्डी संघाने, त्यानंतर बाय मिळाली. सुनील गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो सेकंडला संजय. चेंडू खूप चांगला होता. जमिनी लगत चेंडू यावेळेला स्किट होतोय. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते सुनीलच्या माध्यमातून. या आधीच्या सामन्यामध्ये आपण इथे चांगली गोलंदाजी झाल्यानंतर पण आता मात्र खूप चांगलं कमबॅक करतोय. खूप चांगली गोलंदाजी दाखवतोय. ॲक्युरेट गोलंदाजी बघायला मिळाली. सुनील भोईर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू लॉफ केला. यावेळेला कंपासला क्षेत्ररक्षक आहे सोपान पाटील आहे. चेंडूला जोपर्यंत फीड करेल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 17 धावा आपण पाहू शकता. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीत 17 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ड्रिंक स्टॉली मैदानात येणार आहे. पाण्याची जर गरज भासली तरच पाणी दिलं जाईल. पाण्याची मागणी केली आहे खेळाडूंनी पाण्याची मागणी केली तर नक्कीच आपण भागेश पाणी पाठवून देऊ. डीजे जरा खेळाडूंना ताकीद द्या आपण, कारण का अजूनही 2 सामने बाकी आहेत. 4.5 झाले आहेत. गोलंदाजी मार्कवर येतोय. स्पिन आक्रमण आपण पाहू शकता. सोपान पाटील येतोय. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिलं संघात 30 गोलला. स्ट्रायकरला संजयला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेट लोआयडी लॉंगर चेंडू खूप उंच गेला. यावेळेला पाहिजे कॉटन बोर्ड होतोय का. सोपान पाटीलने सांगितलंय माझा झेल आणि झेल ड्रॉप. नो स्ट्रायकेनला पण फलंदाज बाद झाला असा बरोबर संदीपने सांगितलं सोपान इकडे मारायचं होतं. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत तिथे आणि दोन्ही धावसंख्या धाफल कधी आपण पाहू शकता 19 धावा. सोपान पाटील गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं 30 षटक गणतोय. सेकंडला आपण पाहू शकता संजयला एक जीवदान मिळालंय. पाहिजे संजय आणि किरण ही जोडी आता किती धावांचं लक्ष ठेवते समोर.
अंतिम षटक 75 कुणावरती जबाबदारी दिली जाते यावेळेला गुरुनाथ पाटील येत आहेत. कॅप्टननी त्यांच्याकडे चेंडू सुपूर्त केलाय. पण षटकात आपण येतोय. पहिल्या षटकात संदीपच्या 12 त्यानंतर सुनीलने खूप चांगली गोलंदाजी केली. 5 धावा 17 धावा झाल्या त्या 2 षटकात. पण या षटकात 18 धावा आल्या आहेत तब्बल. 2 षटकांच्या मिळूनच धावा एका षटकात आल्या आहेत. गुरुनाथ पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय अंतिम षटक घेऊन. श्लोक ओव्हरचं षटक आहे. हाणामारीचं षटक पाहायचं तर कशा प्रकारे फलंदाजी केली जाते यावेळेला. किरण स्ट्राईकला आहे. किरण चौधरी. गुरुनाथ पाटील येतो गोलंदाजी मार्कवर. मोठा गाव एंड कडून स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. मिड विकेटला एक क्षेत्रक्षण आहे. लॉंग बॉलला एक क्षेत्रक्षण आपण डीप मध्ये पाहू शकता. चेंडू यावेळेला आपण तर लवकर शॉर्ट सिलेक्शन केलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते गुरुनाथ पाटीलच्या माध्यमातून. गुरुनाथ पाटील गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं बस संघाचं शेवटचं षटक घेऊन आलाय. श्लोकवरचा षटक रिटर्न राऊंड कडे मार्क होतो. स्ट्राईकला किरणला आपण पाहू शकता. चेंडू इनसाइड एज फलंदाज बाद. बिग विकेट. किरण बॅक टू पॅव्हिलियन. पिंट्या पाटील यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. या पिंट्या पाटील शाब्दिक सुंदानी आपलं देखील हार्दिक स्वागत. गुरुनाथ राईट राऊंड तिकडे मार्क होतोय. चेंडू अडव्या बॅटने या वेळेला चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट केली. जयेंद्र येतोय. फलंदाज बाद. सांघिक यश. एक शॉट म्हणजे धाव आपण बोलले तर शॉट एकही धाव नाहीये. पहिल्याच धावला आपण माहिती बॅट पॉपिंग क्रीज मध्ये एक्झॅक्टली तुम्हाला ग्राउंडिंग करायचे मगच तुमची धाव गृहीत धरली जाते. गुरुनाथ पाटील गोलंदाजी मार्ग 3 चेंडू खूप चांगल्या फेकला. स्ट्रायकरला संजय चौधरीला आपण पाहू शकता. चेंडू ऑन साइडला फ्ली केला या वेळेला. सुरेख फटका. चेंडू जातो लॉंग लेटला. मिसस्पीड झाली आणि चेंडू जातो या वेळेला. आपण ते कमलाकर चांगले आले होते पण चेंडू त्यांच्याकडून मिसस्पीड होते. चौकार जातोय. चौकार आणि धावसंख्या धावफलकात 39. चौकार आलाय संजयला आणि संघाला देखील 39 धावा. अजूनही आपण तर चेंडू बाकी आहेत फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी. ऋषी देसाई मला सांगतात. चेंडू यावेळेला डॉट चेंडू आहे. ऑन साईडला खेळायचं तर प्रचंड आपण इथं वेगाने फटका खेळायचा होता मिडविकेट सीमारेच्या बाहेर. पण गती कमी करून चेंडू टाकला होता. खूप चांगली गोलंदाजी. अनुभव भरपूर आहे गुरुनाथ पाटीलकडे. अंतिम चेंडू गुरुनाथ संजय. त्यावेळेला हवे ते चेंडू पाहायचा. झेल होतोय का. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. शॉर्ट कव्हरला झेल सुटला जातोय. धावसंख्या धावफलकात 40-41 धावांचं लक्ष असणार आहे. जनुमान 40+ आपण बघले तर बेतोडे संघासमोर पण बेतोडे संघ हे आव्हान पार करतो की गावदेवी चोळे संघ त्यांना रोखतोय. डीजे
यश म्हात्रे भाल यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू बालूजी पाटील. 41चं लक्ष असेल, ज्या ठिकाणी 41 धावसंख्येचं नक्की लक्ष ठेवलं गेलं आहे. बॅटिंग करत असताना 40 धावसंख्या बनवल्या गेला. त्या अर्थाने मॅच जर तुम्हाला नक्कीच वाटली असेल की मॅच थोड्याशा कमी धावसंख्या आहेत, पण कधी कधी नक्कीच 8चा आस्किंग रन रेट मात्र उभारत असताना सुद्धा मॅच खूप रंगतदार आपल्याला पाहायला मिळतात. तशीच बेतवडे आणि सोळेगावच्या अगेन्स्ट नक्कीच ही तुम्हाला मॅच पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना नक्कीच जर सोळेगावचा जर विचार केला गेला तर आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स राहिला, ज्या ठिकाणी नक्की 66 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलं होतं ते पूर्णसुद्धा केलं गेलं चोळेगावच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर या मॅचमध्ये लक्ष असेल 41चं 41 धावसंख्येचं लक्ष. एक्केचाळीसचं लक्ष असेल. बेतवडे टीमला नक्कीच उभा राहाव्या लागतील. त्या धावसंख्या 41. किरणची नक्कीच न फलंदाजी राहिली 13 धावसंख्येची, त्याच्या 25 धावसंख्येची नक्कीच 13 चेंडू त्याने फेस केले. त्याच्यानंतर 14 धावसंख्येची आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले संजय यांच्या माध्यमातून. असा लेखाजोखा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. ज्या टीमने नक्कीच टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना 41 धावसंख्येचं नक्कीच टार्गेट ठेवलं गेले. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोन आघाडीचे फलंदाज नक्कीच मैदानामध्ये इंटर झालाय. जयेंद्र आणि संदीप नक्कीच जवळ मैदानाच्या आतमध्ये. बेतवडे टीमला नक्कीच धावसंख्या उभाराव्या लागतील. बॅट्समन तर तयार. त्या ठिकाणी दोन आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. जयेंद्र आणि संदीप आणि बॉलर होतं तयार. पहिलाच बॉल ऑन साईडला उचलला फटका. 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शन आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना क्रॉस बॅटेड शॉट आणि पहिल्याच बॉलवरती वेलकम फॉर 4. चोपांची नक्कीच उल्लेखनीय कामगिरी पाहिली गेली. तो नक्कीच दुसऱ्या क्रमांकावरती येईल. म्हणजेच बॅटिंग लेन पूर्णपणे जड आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळेल टीम बेतवडेची. 41चं टार्गेट होतं. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. यावेळेला अजून एक चांगला फटका. फुल टॉस बॉल होता, त्याला दिशा देत असताना पंचांच्या वरनं हा चेंडू काढला गेलाय. म्हणजे नक्कीच सकाळच्या सत्रापासून नक्कीच स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्यासोबत जो जॉईंट होते त्याचा पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच जात असताना त्यांच्या डोक्यावर अगदी फटका हा पाहायला मिळाला. धावसंख्या 6 नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती दुही धाव. 6 धावसंख्या जिथे लक्ष होतं 41 धावसंख्येचं बेतवडा आणि चोळेगाव याच्यामध्ये चाललेलं हे द्वंद्वयुद्ध. अजून एक फुल टॉस ऑन साईडला टर्न केला. त्या ठिकाणी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळाले. नॉन स्ट्रायकिंग वरती फेकी बॅकअपला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. एक उंच असा कदचा खेळाडू नक्कीच बॅकअपसाठी होता त्या ठिकाणी, जे नक्की स्वतः गोलंदाज होते राजेश. अजून एक धावसंख्येने वाढली. टीमची टोटल 7 या आकड्यावरती. 7 धावसंख्या नक्कीच स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता, जिथे लक्ष होतं 41 आणि त्या डिफेन्स नक्कीच करण्याच्या अनुषंगाने राजेश नक्कीच वापरलं गेलं. आणि राजेशवरती पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती दुहेरी आणि तिसऱ्या बॉलवरती सिंगल एकवटली जाते. 3 बॉल फेकून झाला. 7 धावसंख्या खर्च केला तर राजेश सुद्धा तयार. ओव्हर द विकेटने हा फटका खूप सुरेखरित्या होता. अगदी दिशा देत असताना डीपमध्ये खूपच वेगाने इनफिल्डला बेधून डीप कव्हर क्षेत्रामधून चेंडू फरार आणि या बॉलवरती मोहरची चौकाराची हा चौकार. अकरा धावसंख्या तुम्हाला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते, जिथे 41चं टार्गेट असताना लक्ष तर छोटं होतं, परंतु छोट्या लक्ष्याला अजूनही छोटं करत असताना आपल्याला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय जयेंद्र. स्ट्रायकिंगवरती संदीप आहे त्या ठिकाणी.
नक्कीच संदीपच्या बॅटमधून एक चौकार आलाय, ज्या ठिकाणी पहिला नक्कीच चौकार जयेंद्रच्या बॅटमधून आला होता. धावसंख्या पुढे सरसावते या ठिकाणी 41चं टार्गेट असताना 11 धावसंख्या स्कोरबोर्डवरती. 2 चौकार सुद्धा या षटकामध्ये, एक दुहेरी एकेरी. अजून एक ऑन साईडला चौकार आल्याच्या नंतरचा हा तडाखा खूपच लांब जाऊन अगदी कक्षाच्या बाहेर हा फटका येतो आणि पंच सांगत असताना इट्स यूज अ मॅसिव्ह 6. पहिल्या 5 चेंडूवरती 17 धावसंख्या खर्च करून आपल्या डोक्यावरती खचरा नक्कीच घेतलेला आहे या ठिकाणी राजेश याने. पुन्हा एकदा तयार. अजून एक फुल टॉस, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न, पण खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर त्याच्या हातामधनं नक्कीच हा चेंडू स्किड झाला असावा किंवा ही रणनीती असावी. कारण एक षटकारानंतर नक्कीच फलंदाज छोटासा सेट असतो, पण त्या फलंदाजाला थोडाशी त्याची शैली जर अडथळायची असेल ना, अडथळवायची असेल ना, तर कदाचित ते व्हाईट बॉल सातत्याने पिच करत असत. 18 धावसंख्या स्कोरवरती शेवटचा बॉल. यावेळेला क्रॉस बॅटर स्ट्रोक नक्कीच खेळण्याचा प्रयत्न. बॅट्स आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता, पण तो लेग स्टिक सोडून जाणार हा बॉल. पंच आम्हाला दर्शवत असताना की इट्स व्हाईट बॉल. धावसंख्या 19 या आकडावरती. 41चं टार्गेट आता पूर्णपणे सोपं झालं आहे टीम बेतवड्यासाठी. अजूनही 22ची गरज असेल. बॉल नक्की शिल्लक असतील 19. बॉलर तयार. यावेळेला खूप चांगल्या प्रकारचा फटका. ही नजाकत असते, क्रिकेटचा हा क्लास असतो. क्रिकेटमधला कॅपिटल सी म्हणजे क्लास इथनं दाखवत असताना डिपिश कव्हर पॉईंट सीमारेषे पलीकडे. एकंदरीत विचार केला गेला तर या षटकामध्ये खूप जास्त धावसंख्या आला. धावसंख्या 23, जिथं लक्ष होतं 41चं, आणि आता समीकरण फक्त उरलं गेलं 18 चेंडू आणि 18 धावसंख्येचं. बॉल आणि धाब्यांचं इक्वेशन तुम्हाला सेम पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने पहिलं षटक जर 10 धावसंख्येचं राहिलं असतं ना, तर 10.25चा जो आस्किंग रन रेट होता ना, त्या प्रति षटकामागे जर उभारला असताना कदाचित जयेशने नक्की थांबवलं असतं ना, तर या मॅचमध्ये पार्ट दोन्ही टीमचं सेम पाहायला मिळालं असतं. पण पहिल्याच नक्कीच सत्रामध्ये जो स्वप्न पाहिलं होतं जयेश यांनी, आणि त्या स्वप्नांना इथनं तुडवताना आपल्या 2 फलंदाज म्हणजेच जयेंद्र आणि संदीप पाहायला मिळाले. धावसंख्या वाढते 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पहिल्या षटकामध्ये 23 धावसंख्या खर्च केल्या, ज्या अनुषंगाने नक्कीच गोलंदाज पाहायला गेलं तर सोपान यांनी 18 धावसंख्या खर्च केल्या होत्या ना, तशाच प्रकारे त्या धावसंख्यांचा भरापाया इथनं केला जातोय. एखाद्या गोष्टीचा विचार करायला गेला की घर बांधत असताना नक्कीच पाया बनवण्यासाठी आपण काही कठीण पदार्थ वापरतो, म्हणजे दगड असो, त्याच्यानंतर चांगला सिमेंट असो. तशाच प्रकारचा पाया तर पाहिलं गेलं तर सोपान याने रचला गेला नाही, पण त्याच्यानंतर स्वतःचं घर बांधण्यासाठी, स्वतःच्या टीमचं घर बांधण्यासाठी जयेंद्र आणि संदीप गेले. त्याने पाया तर रचला, फक्त आता कळस मंदिरावरती चढवायचा बाकी आहे. 18 बॉल 18 धावसंख्येची गरज. बॉलवर तयार. त्या ठिकाणी किरण. यावेळेला बॉटमहँडचा वापर पाहायला मिळाला. अगदी व्ही शेपमध्ये हा फटका धनुष्यबाणासारखा सरळ नक्कीच हा फटका खेळला गेला. तो सर्वात सेफ आणि देखणा फटका मानला जातो. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या नक्कीच मधोमध जो लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होता चेंडूला उचलतोय. 17 बॉल 17ची गरज. बॉल इक्वेशन रन सेम आपल्याला पाहायला मिळतात. 17 बॉल 17 धावसंख्येची गरज. बेतोटे टीम नक्कीच हलवार पद्धतीने आपल्याला पुढच्या फेरीमध्ये दाखल होतानाची स्वप्न आपल्याला पाहायला मिळतील टीम बेतोडेच्या माध्यमातून. बॉलवर तयार. यावेळेला फटका तर चांगल्या बॅटवरती नाही व्यवस्थित, पण गॅपमध्ये खेळले होते. त्या ठिकाणी डीपमध्ये मिड विकेटला ज्याने कॅप परिधान केली आहे तोच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. नक्कीच उचलतात त्या ठिकाणी. एक अजून 2 धाव होतात कंप्लीट, जे संदीपच्या खात्यामध्ये जोडले जातात. संदीपचा विचार केला गेला तर 16 या नक्कीच इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती तो खेळतोय. विचार केला गेला तर जयेंद्र यांचा वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती. हे 2 फलंदाज आघाडीची जोडी अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. दोन्ही वाढत असताना धावसंख्या पोहोचली गेली 26 या आकडावरती. यावेळेला रिव्हर्स स्ट्रोकचा प्रयास नक्कीच केला होता, पण तोही अनसक्सेसफुल जरी वाटला असला तरी फाईन लेगचा क्षेत्ररक्षकाला ते गॅदर करता आलं नाही, आणि नशिबाचाच हा चौकार पाहायला मिळेल. ज्या रिव्हर्स स्ट्रोकला नक्कीच दुधारी तलवार म्हटलं जातं की लगी तो आबाद नाही तो बर्बाद झाला असता फलंदाज, परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून चकमा देऊन हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळाला, आणि धावसंख्या पाहता पोहोचली गेली ती म्हणजे 30 या आकडावरती. अजूनही 11ची गरज असेल, कारण 41चं होतं लक्ष. 30 धावसंख्या स्कोरवरती. ज्या प्रकारे नक्कीच ही खेळपट्टीवरती जोडी टिकली आहे ना, असं वाटतं नक्कीच डॉक्टर फिक्सिटचं जोड मात्र या खेळपट्टीवरती त्यांनी लावलाय. अजून एक रिव्हर्सचा फटका. वाट शॉट. वा बाई वा, काय फटका होता. अगदी रिव्हर्स स्ट्रोक ज्या वेळेला खेळण्याचा विचार केला गेला ना, तर तो विचार कशा प्रकारे बदलावा ना, त्यासाठी 2.5 शब्दांचं भाग्य इथनं लावलं गेलं. आणि क्लासिकल स्ट्रोक ज्या फटक्याची पुनरावृत्ती नंतर पाहिलं गेलं तर हानिफ मोहम्मद यांनी केली होती ना, तोच फटका फलंदाजाच्या बॅटमधनं, जिथे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. संदीप
जी साथ सोडली गेली ना टीम पाहायला गेलं तर प्रथम बॅटिंग करत असताना चोळेगावने ती साथ आता निर्माण केली आहे टीम बेतवड्याच्या संदीपने. अजून एक फुल टॉस स्कूपचा हा फटका. नक्कीच स्वीप म्हणू शकत नाही, हा स्कूपच म्हणू शकतो, कारण स्वीप जरी खाळून खेळला जातो परंतु हा स्कूपचा फटका ज्या प्रकारे एखादा कोरा कागद असतो आणि त्या कोऱ्या कागदावरती आपण रंगरंगोटी करतो आणि त्याला रंगवतो ना, तशाच प्रकारचा हा फटका रंगवला गेला आणि 3 नक्कीच चौकार पाहायला मिळाले. लागोवरचे नक्कीच या गोष्टीची सुद्धा नोंद करून घेऊ शकतो, कारण 3 फटके ज्या रीतीने खेळले गेले ना, धावफलक पोचलं गेले जिथे 7ची गरज होती, अजून 4 धावसंख्या इथनं कमी केल्या जातात, धावसंख्या अजून 3ची गरज असेल. या ठिकाणी स्कोरबोर्डवरती धावसंख्या 38, 3ची गरज असेल. इथनं बॉल शिल्लक असेल 7, 3ची गरज 13 बॉल माफ करा, कारण दुसरं षटक आहे. अजून एक रिव्हर्स आणि विजयाचा नक्कीच ठसा इथनं उमटवत असताना MS धोनी स्टाईलने नक्कीच ही मॅच फिनिश केली गेली. 2 षटक इथनं राखून अगदी आपल्या कामगिरीच्या आणि कामाच्या बळावरती नक्कीच टीम बेतोडे पोहोचली गेले तब्बल 3ऱ्या फेरीमध्ये. थँक्यू विजय. तर या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी यायचं आहे. 8 चेंडू आणि 34. खऱ्या अर्थाने एकी पाहायला गेलं तर फटका एकेरी सिंगलच्या डबलने घेतला गेला नाही, कारण एक धावसंख्या कोणत्याही बॉलवरती घेतली नाही. विचार केला गेला तर 5 चौकार आणि 2 षटकारांच्या साहाय्याने 8 चेंडू फेस केले आणि 34 धावसंख्येची एक विनिंग इनिंग साकारली गेली. संदीप यायचे या मॅचच्या शिलेदारासाठी, अर्थातच मॅन ऑफ द मॅचसाठी, ज्याने 34 धावसंख्या वैयक्तिक आपल्या बॅटमधनं कुठल्या. इथं टॉस बॉक्समध्ये नक्कीच मी विनंती करेन मनोजी पाटील, नक्कीच त्यांना विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा नक्कीच किताब इथनं देण्यात यावा आणि एक ड्रॉ सुद्धा नक्कीच केला जाईल, कारण खार्डी टीम. वेलपेट संदीप खूप चांगला खेळ केला. 34 धावांचं योगदान दिलंय संदीपने. कॅप्टन यायचं खिडकाई संघाचे कॅप्टन्स आणि बेतोडी संघाचे कॅप्टन देखील या आपण लगेच फोटोशूट केलं जातोय. तर चला कॅप्टन या. वेलपेट संदीप अभिनंदन. तर लगेच आम्ही ड्रॉ करू. बघा श्रद्धांजली लिहिली असेल ती बाय असणारे बेतोडी संघाचे कॅप्टन या. श्रद्धांजली जी चिठ्ठी ज्याला मिळेल तो संघ पुढे सरकेल, त्याला बाय असणारे एक ब्लँक चिठ्ठी आहे.